तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली होणार? हा प्रश्न विचारण्यामागचं कारण आहे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा एक दावा. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली घडून आणण्यासाठी इंटरनॅशनल ड्रग्ज लॉबीनं तब्बल 250 कोटी रुपये गोळा केलेत, अशी माहिती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत दिली आहे. तुम्हाला माहिती असेल, जेव्हापासून तुकाराम मुंढेंनी एफडीएचं आयुक्तपद स्वीकारलेलं आहे तेव्हापासून या विभागामध्ये जे कोणी इल्लीगल कामं करतात, कायद्याच्या बाहेर जाऊन कामं करतात, त्या सगळ्यांचे धाबे दणाणलेले आहेत. कारण भेसळयुक्त अन्न असेल, पान मसाला असेल किंवा मग बनावट औषधं असतील, एक्सपायर्ड मेडिसिन असतील, या सगळ्यांवर तुकाराम मुंढेंनी कारवाईचा धडाका लावलाय. आणि त्यामुळं जे कायद्याच्या बाहेर जाऊन काम करणारे आहेत किंवा जे प्रतिबंधित वस्तूंचा व्यापार करणारे लोक आहेत, त्या सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण झाल्याचं दिसतंय. आणि त्यामुळेच असे हे धडाकेबाज ऑफिसर तुकाराम मुंढे यांची सुपारी दिली गेलेली आहे. इंटरनॅशनल ड्रग्ज लॉबी आणि मेडिकल कंपन्यांनी एकत्र येऊन तब्बल 250 कोटी रुपये जमा केले तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे. आणि काही दिवसांमध्ये याविषयीचे पुरावे समोर आणणार, नावानिशी सगळं काही समोर आणणार, असंही जितेंद्र आव्हाड म्हणतायत. त्यामुळे आता जितेंद्र आव्हाड यांच्या या दाव्यामध्ये कितपत तथ्य आहे, ते नेमकं कोणाविषयी बोलतायत, कोणाचं नाव त्यांना घ्यायचं आहे आणि कोणते पुरावे ते सादर करणार, असा सवाल तर आहेच. पण त्याचबरोबर तुकाराम मुंढेंची पुन्हा एकदा बदली होणार का, हा सगळ्यात मोठा सवाल आहे. कारण तुम्हाला माहिती असेल, तुकाराम मुंढेंच्या 21 वर्षांच्या करिअरमध्ये आतापर्यंत 25 बदल्या झाल्यात. त्यामुळं आत्ता आणखी एक बदली त्यांची होणार का, ते बघावं लागेल.